श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। 12 वर्षानंतर अखेर या 4 राशी होणार प्रचंड श्रीमंत। गुरु केतूची विशेष युती ठरणार फायदेशीर। पैसाच पैसा आणि तिजोरीत वाढेल बक्कळ धनसंपत्ती। 2 जूनला गुरुग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे। कर्क राशीत प्रवेश करताच सिंह राशीत असलेल्या केतूसोबत गुरु द्वादश योग निर्माण करेल। कारण केतूची स्थिती गुरुच्या द्वितीय भावात असेल तर गुरु केतूपासून द्वादश भावात असेल। हे दोन्ही ग्रह ज्ञान आणि अध्यात्माचे कारक मानले जातात। त्यामुळे गुरु केतू यांच्यात तयार होणारा द्विद्वादश योग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो। चला या 4 भाग्यशाली राशींविषयी सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। सर्वप्रथम आहे मेष राशी। द्विद्वादश योग तुमच्या ज्ञानाचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो। तुम्ही तुमची क्षमता ओळखाल आणि कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करू शकता। वैद्यकीय आणि वनस्पती विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते। काही लोकांना या काळात उच्च पदाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे। पंचम भावातील केतू आणि चतुर्थ भावातील गुरु यामुळे कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील। तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होणार। गुरु आणि केतूची युती मेष राशीच्या जातकांसाठी मिश्र फलदायी ठरेल। हा काळ तुम्हाला भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक प्रगतीकडे अधिक घेऊन जाणार असेल। गुरु आणि केतूचा संबंध आल्याने मेष राशीच्या लोकांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांबद्दल आवड वाढेल। साधना, ध्यान किंवा गूढ विज्ञानामध्ये उत्तम यश मिळू शकते। या काळात जर तुम्ही शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत हुशारीने पाऊल टाकले तर गुरुच्या प्रभावामुळे अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होते। विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील। तुमची विचार करण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता परिपक्व होईल। गुरु केतूच्या या विशेष प्रभावामुळे मेष राशीची आर्थिक स्थिती चढ उतारांची म्हणजेच संमिश्र राहील। गुरु हा धन आणि समृद्धीचा कारक आहे तर केतू अचानक होणाऱ्या बदलांचा कारक आहे। त्यामुळे या काळात तुम्हाला विचारपूर्वक आर्थिक नियोजन करावे लागेल। केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला लॉटरी, वारसा हक्क, विमा किंवा जुन्या गुप्त गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो। गुरुच्या कृपेने उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील परंतु अपेक्षेपेक्षा कामाचा मोबदला मिळण्यास विलंब होऊ शकतो। अध्यात्म आणि जर तुम्ही ज्योतिष सल्लागार, धार्मिक कार्य किंवा संशोधन क्षेत्रात असाल तर या काळात तुमची आर्थिक प्रगती उत्तम होईल। धार्मिक कार्ये, प्रवास किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर अचानक मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे। शेअर बाजार, क्रिप्टो किंवा कोणत्याही सट्टेबाजीत मोठी रक्कम गुंतवणे टाळा। केतूमुळे चुकीचे निर्णय होऊन नुकसान होऊ शकते। या काळात कोणालाही मोठे कर्ज किंवा हात उसने पैसे देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळण्यात अडचणी येतील। आर्थिक सुधारासाठी दर गुरुवारी विष्णू मंदिरात चणा डाळ आणि गूळ दान करावे। तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात नेहमी एक चांदीचा लहान चौकोनी तुकडा ठेवा, यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल। गुरु केतूच्या या विशेष ग्रहस्थितीचा मेष राशीच्या जातकांच्या लग्न आणि वैवाहिक जीवनावर संमिश्र आणि काहीसा आव्हानात्मक प्रभाव पडेल। केतू हा अलिप्ततेचा कारक असल्याने नातेसंबंधात गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील। केतूच्या प्रभावामुळे पती पत्नींमधील विनाकारण गैरसमज किंवा वादाच्या ठिणग्या उडू शकतात। एकमेकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो। जोडीदाराबद्दल मनात तात्पुरती उदासीनता किंवा अलिप्ततेची भावना निर्माण होऊ शकते। एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्यामुळे नाते निरस वाटू लागेल। या काळात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। त्याच्या आजारपणामुळे मानसिक आणि आर्थिक ताण येऊ शकतो। गुरु हा शुभ ग्रह असल्याने तो नात्याला पूर्णपणे विस्कटून देणार नाही। संयम आणि सामंजस्याने घेतल्यास मोठे वाद सहज टळू शकतील। जर तुम्ही विवाहासाठी स्थळ शोधत असाल तर केतूमुळे ऐनवेळी बोलणी फिसकटणे किंवा ठरलेले लग्न पुढे ढकलले जाणे असे अनुभव येऊ शकतात। या काळात केवळ दबावाखाली येऊन किंवा घाईघाईने लग्नाचा निर्णय घेऊ नका। समोरील व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती काढूनच पुढे जा। प्रेम संबंधात असणाऱ्या जातकांना विवाहासाठी कुटुंबियांची परवानगी मिळवण्यात अडचणी येऊ शकतात। नात्यातील तणाव कमी करण्यासाठी आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी दर सोमवारी किंवा गुरुवारी
शिव मंदिरात जाऊन शिव पार्वतीला एकत्र पिवळी फुले अर्पण करा. यामुळे नात्यातील अडथळे दूर होतात. दर गुरुवारी गाईला गुळ आणि भिजवलेली चणा डाळ खायला द्या. जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा आणि रागावर नियंत्रण ठेवा. गुरु केतूचा प्रभाव मेष राशीच्या जातकांच्या राजकीय आणि करिअर क्षेत्रावर अत्यंत चक्रावून टाकणारा आणि संमिश्र ठरेल. राजकारणात केतू हा रणनीती, पडद्यामागील हालचाली आणि गुप्त शत्रूंचा कारक आहे, तर गुरु हा सल्लागार, नाव आणि सन्मानाचा कारक आहे. या युतीमुळे तुमची कूटनीती आणि गुप्त रणनीती खूप मजबूत होईल. विरोधकांना तुमची पुढील चाल ओळखणे कठीण जाईल. राजकारणात कोणत्याही मोठ्या पदाची किंवा तिकिटाची अपेक्षा नसताना अचानक तुमच्या नावाचा विचार होऊ शकतो. केतू अचानक अनपेक्षित बदल घडवून आणतो. वरिष्ठ नेते किंवा मार्गदर्शकांचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यांच्या सल्ल्याने तुम्हाला राजकीय फायदा होईल. पक्षांतर्गत किंवा विरोधी गटातील लोक तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थानी करू शकतात. तुमच्या जवळच्याच व्यक्तीकडून पाठीत खंजीर खुपसला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून किंवा जुन्या प्रकरणावरून विरोधक तुमच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे जाहीर सभांमध्ये किंवा माध्यमांशी बोलताना शब्दांचा वापर अत्यंत जपून करा. वरिष्ठ नेत्यांशी किंवा सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. तिकीट वाटप किंवा पद वाटपाच्या वेळी तुमचा संयम सुटू शकतो. गुरु केतूच्या या विशेष ग्रहस्थितीमुळे मेष राशीच्या जातकांना व्यवसायात अत्यंत संमिश्र आणि अनपेक्षित परिणामांचा सामना करावा लागेल. गुरु हा विस्तार आणि भाग्याचा कारक आहे, तर केतू हा अचानक होणारे चढ उतार आणि नफा तोटा दर्शवतो. हा काळ कोणत्याही आंधळा धोका पत्करण्याचा नसून अत्यंत हुशारीने पावले टाकण्याचा. केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवसायात अचानक अशी एखादी मोठी डील किंवा ऑर्डर मिळू शकते ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी मोठी रक्कम कर्ज काढून गुंतवणे या काळात टाळा. केतूमुळे भांडवल अडकून पडण्याची शक्यता असते. तुमच्या आगामी व्यावसायिक योजना, ऑर्डर्स किंवा आर्थिक उलाढालीची माहिती बाजारात कोणाशीही आधी शेअर करू नका. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा. तोंडी आश्वासनांवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमच्या व्यवस्थापनावर स्वतःची घट्ट पकड ठेवा आणि हिशोबाच्या बाबींमध्ये निष्काळजीपणा करू नका. तुमच्या दुकानात, ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करून दररोज पूजा करा. दर गुरुवारी व्यवसायाच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्व दिशेला सुवासिक धूप लावा आणि कपाळावर हळदीचा पिळा लावूनच कामाची सुरुवात करा. व्यवसायाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळे तोंड असलेले लिंबू आणि 7 मिरच्या शनिवारी सकाळी मांडा आणि जुने लिंबू मिरची शनिवारी रात्री निर्जन जागी टाकून द्या. मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणार असेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. मेष राशीच्या लोकांसाठी राहूचे हे नक्षत्र परिवर्तन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. अचानक धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात प्रमोशनचे मार्ग खुले होतील. व्यवसायातही नफा वाढण्याचे संकेत आहे, मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळणे गरजेचे आहे. हे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ संकेत देत आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात आणि शारीरिक ऊर्जेत प्रचंड वाढ होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अचानक धनलाभ किंवा एखादी मोठी सुवर्ण संधी मिळते. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात मोठ्या यशाची योग येतील. तुमची रास राशीचक्रातील पहिली रास आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि ऊर्जेचा घटक मानला जातो. अग्नितत्वाची राशी असल्याने त्यांच्यामध्ये उल्लेखनीय नेतृत्व गुण आणि उत्साह असतो. तुम्ही कोणत्याही नवीन आव्हानाला घाबरत नाही. कठीण काळात घाबरून जाण्याऐवजी जिंकण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करतात. व्यापारात नवीन ऑर्डर्स किंवा मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोर्ट कचेरी किंवा फायदेशीर बाबींमध्ये मित्राच्या मदतीने तोडगा निघू शकतो. कुटुंबात भावंडांशी असलेले संबंध मधुर होतील आणि आरोग्यात चांगली सुधारणा पाहावी. त्यानंतर आहे कर्क राशी. 2 जूनला गुरुचा गोचर तुमच्या स्वतःच्या राशीत होणार आहे, तर केतू तुमचा वाणी आणि धनाच्या द्वितीय भावात आहे.
ज्यामुळे जनसंपर्क, विक्री, मार्केटिंग अशा क्षेत्रांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. द्विद्वादश योगाच्या प्रभावामुळे मनासारख्या ठिकाणाची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. गुरु आणि केतूची युती कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ, भाग्यशाली आणि प्रगतीकारक ठरेल. मध्ये होणारा हा ग्रहांचा विशेष बदल तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देणारा ठरेल. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राच्या गुरुसोबत अत्यंत स्नेहाचा संबंध आहे. या युतीमुळे तुमचे भाग्य अचानक उजळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे कोणत्याही मोठ्या अडचणींशिवाय सहज पूर्ण होऊ लागतील. तुमच्या मनात धार्मिक कार्यांबद्दल प्रचंड ओढा निर्माण होईल. तीर्थयात्रा किंवा एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग येतील. आत्मिक शांतता लाभेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा परदेशात जाऊन शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. आर्थिक बाबतीत हा काळ तुम्हाला समृद्ध करेल. अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. जुनी केलेली गुंतवणूक आता मोठा परतावा देऊन जाईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणावर वाढेल. गुरु आणि केतूच्या स्थितीमुळे यकृत, पोट किंवा लठ्ठपणाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि नियमित व्यायाम करा. सर्व काही चांगले होत असल्यामुळे मनात अहंकार किंवा अति आत्मविश्वास निर्माण होऊ देऊ नका. अन्यथा ऐनवेळी निर्णय चुकू शकतात. गुरु आणि केतूची युती कुंडलीत गुप्तधन किंवा अचानक आर्थिक लाभ देणारा काळ केळ योग निर्माण करते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे, विमा किंवा जुनी ग्रॅच्युइटी अचानक परत मिळू शकते. पूर्वजांच्या संपत्तीतून किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा आर्थिक फायदा होण्याचे योग आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून या काळात उत्तम परतावा मिळेल. नवीन ठिकाणी मोठी गुंतवणूक करताना केतूच्या प्रभावामुळे घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होतील. जुन्या भागीदारांकडून आर्थिक मदत मिळेल किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँका कर्ज सहज मंजूर होईल. या काळात तुमचा पैसा चैनीच्या वस्तूंपेक्षा धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, मुलांचे उच्च शिक्षण किंवा घराच्या नूतनीकरणावर अधिक खर्च होईल. केतू कधी कधी भ्रमाची स्थिती निर्माण करतो, ज्यामुळे चुकीच्या ठिकाणी पैसा अडकू शकतो. लॉटरी किंवा सट्टा बाजारातून दूर राहा. गुरुवारी मंदिरात चना डाळ किंवा केळी, पिवळी मिठाई दान करा. दर बुधवारी गणपतीला 21 दुवा अर्पण करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतील. गुरु आणि केतूच्या युतीचा कर्क राशीच्या जातकांच्या विवाह आणि वैवाहिक जीवनावर अत्यंत संमिश्र प्रभाव पडेल. केतू हा अलिप्ततेचा कारक आहे, तर गुरु हा शुभ कार्यात वृद्धी करणारा आणि विवाह जोडणारा मुख्य ग्रह आहे. जर तुमचं लग्न ठरण्यात दीर्घकाळापासून अडचणी येत असतील तर गुरुच्या शुभ आशीर्वादामुळे लग्नाची नवीन आणि चांगले प्रस्ताव येतील. केतूच्या प्रभावामुळे लग्नासाठी जोडीदार निवडताना तुमची मानसिकता बदलेल. तुम्ही बाह्य सौंदर्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाला जास्त महत्त्व द्या. केतू हा अनपेक्षित घटकांचा कारक असल्याने तुमचे लग्न अगदी अचानक किंवा अनपेक्षित रीतीने ठरण्याची शक्यता निर्माण होईल. केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला कधीकधी जोडीदारापासून मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या अलिप्त वाटू शकते. जोडीदार समोर असूनही संवाद कमी होण्याची शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून पती पत्नींमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. केतू संशयाची वृत्ती वाढवतो, त्यामुळे जोडीदारावर आवाजावी संशय घेणे टाळा आणि थेट संवाद ठेवा. केतूला गुरुची साथ मिळाल्यामुळे नाते तुटणार नाही. गुरुची शुभ दृष्टी नात्यातील कटुता कमी करेल आणि वाद समुपचाराने मिटवून मदत करेल. तुमच्या जोडीदाराला चा कल धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे वाढेल. ते तुम्हाला धार्मिक प्रवासात किंवा तीर्थयात्रेत साथ देतील. या काळात तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. याचा थेट फायदा तुमच्या कुटुंबाला होईल. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करा. यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील. विवाहित महिलांनी किंवा ज्यांचे लग्न ठरण्यात अडथळे येत आहे त्यांनी गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावा. दर बुधवारी किंवा संकष्टीला गणेशाची उपासना केल्याने केतूचे दोष दूर होतात. गुरु आणि केतूची युती कर्क राशीच्या जातकांसाठी राजकारण आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे चक्रावून टाकणारी आणि मोठे बदल घडवून आणणारी ठरेल. वैदिक ज्योतिषात केतूला ध्वज मानले जाते आणि गुरु हा ज्ञान आणि सत्तेचा कारक आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. केतू हा अनपेक्षित घडामोडींचा कारक आहे. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेल्या कर्क राशीच्या नेत्यांना अचानक मोठी जबाबदारी, पक्षाचे तिकीट किंवा महत्त्वाचे पद मिळू शकते. अनेकदा या युतीमुळे जातक स्वतःच्या प्रसिद्धीच्या झोतात न राहता
पडद्यामागून मोठ्या राजकीय घडामोडी. तुमच्या रणनीतीमुळे पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. गुरूच्या प्रभावामुळे तुमची भाषणे अभ्यासपूर्ण आणि जनतेला प्रभावित करणारी असतील. लोक तुमच्या विचारांचे अनुकरण करतील. तुमचा कल धार्मिक, आध्यात्मिक किंवा तळागाळातील लोकांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर अधिक असेल, ज्यामुळे समाजात तुमची एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून ओळख निर्माण होईल. राजकीय परिस्थितीचा अंदाज लावण्याची तुमची क्षमता या काळात कमालीची होती. विरोधक काय पाऊल उचलणार आहे याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल. काही वेळा राजकीय चिकलफेकीमुळे तुमचे मन या क्षेत्रापासून विचलित होऊ शकते किंवा वैराग्य भावना निर्माण होऊ शकते, परंतु गुरुचे बळ तुम्हाला पुन्हा सक्रिय राहण्यास मदत करेल. रविवारी भैरव चालिसाचे पठण करा किंवा शंकराला काळेतील अर्पण करा. यामुळे गुप्त शत्रूंचा नाश होतो आणि राजकीय सुरक्षा मिळते. शनिवारी किंवा बुधवारी अपंग, वृद्ध किंवा गरजू लोकांना अन्नदान किंवा काळ्या कपड्यांचे दान करा. यामुळे केतूचा शुभ प्रभाव वाढतो. महत्त्वाच्या राजकीय बैठकांना जाताना जवळ पिवळा रुमाल ठेवा, ज्यामुळे गुरुची पाठबळ आणि आत्मबळ वाढेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल होऊ शकतो. नोकरी करणारे लोक प्रगतीच्या नवीन संधीमुळे आनंदी आणि समाधानी राहतील. अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होण्याची ही शक्यता आहे. या काळात तुमचे प्रेम जीवनही चांगले राहील. तथापि योग्य आहार घेतल्यास उत्तम आरोग्य राखणे शक्य होईल. जर तुमची आर्थिक परिस्थिती सातत्याने खालावत असेल तर चांगला नफा होईल. शिवाय प्रेम संबंध अधिक दूर होतील आणि तुम्हाला खास व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी. तुमच्या आरोग्यही सुधारेल. कर्क राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग आहे. तसेच तुमचे नातेसंबंध अधिक चांगले होतील. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रोन्नतीची योग येते. विशेषतः परदेशाशी संबंधित कामांमध्ये उत्तम लाभ मिळू शकतो. आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही प्रोन्नतीत कामे होईल. या राशीच्या जन्मलेल्यांसाठी लग्न घरातून होणारे गोचर अत्यंत फायदेशीर होऊ शकते, कारण उच्च राशीतील गुरु देखील लग्न घरात स्थित आहे. परिणामी या राशीत जन्मलेल्यांचे उत्पन्न वेगाने वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांची शक्यता आहे. वाहन आणि धर्माची भौतिक सुखसुविधा लाभू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक परिष्कृत व्यक्तिमत्व विकसित होऊ शकते. च्या कामातून आणि समर्पणातून निर्माण करू शकतात. तुमचे प्रेम जीवन सुधारू शकते. अविवाहित व्यक्तींना चांगला जोडीदार मिळू शकतो. तथापि या काळात अनावश्यक राग किंवा अहंकार टाळा, यामुळे नुकसान होऊ शकते. अनेक दिवसांपासून थांबलेले कोणतेही काम अचानक योग्य दिशेने जाऊ शकते. एखादे जुने दस्तऐवज किंवा अपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाळकाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यामुळे वैचारिकरित्या प्रभावित होऊ शकतात. घरातील एखादी जुनी वस्तू किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुमच्या आईच्या आशीर्वादाने तुम्हाला मानसिक बळ मिळेल. तुम्ही एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला आर्थिक मदत देऊ शकता. अधिक पौर्णिमेपासून आर्थिक वृद्धी सुधारेल. त्यानंतर आहे धनुराशी. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असून द्विद्वादश योगामुळे तुमचा अष्टम भाव सक्रिय होईल, तर केतू नवम भाव सक्रिय करेल. त्यामुळे गूढ विषय जाणून घेण्याची आवड होऊ शकते. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्येही चांगल्या संधी आणि यश मिळू शकते. तसेच तुम्ही आध्यात्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आधीपासून अध्यात्माच्या मार्गावर असाल तर या काळात चांगले अनुभव येऊ शकतात. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु आहे आणि धनुराशीत गुरु केतूची युती होणे म्हणजेच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तनाचा काळ असेल. धनुराशीत केतूला अत्यंत बलवान आणि आध्यात्मिक मानले जाते, तर गुरु हा या राशीचा राजा आहे. त्यामुळे ही युती धनुराशीच्या जातकांसाठी आध्यात्मिक उन्नती, आत्मपरीक्षण आणि संमिश्र फळ देण्यात तुमचा ओढा भौतिक सुखांपेक्षा अध्यात्म, ज्ञान, योग आणि गूढशास्त्रांकडे मोठ्या प्रमाणात. गंभीर स्वभाव. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. वरवरच्या गोष्टीपेक्षा सत्यता शोध घेण्याकडे तुमचा कल असेल. केतूच्या प्रभावामुळे काही वेळा आपण काय करतोय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. संसारात असूनही विरक्ती किंवा अलिप्ततेची भावना जाणवेल. केतू अनपेक्षित लाभ देतो. जुनी अडकलेली रक्कम, विमा किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्य, तीर्थयात्रा किंवा दान धर्मात मोठा खर्च होईल. मात्र फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींवर पैसे गुंतवणे टाळा. शिक्षक, प्राध्यापक, वकील, सल्लागार, आध्यात्मिक गुरु आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या काळात प्रचंड मोठे यश आणि कीर्ती मिळेल. नोकरीत अचानक बदल किंवा बदली होण्याचे योग आहेत. व्यवसायात भागीदारांवर
डोळे झाकून विश्वास ठेवणे. दररोज गणपती अथर्व शीर्ष पठण करा किंवा गणेशाला गुरु अर्पण करा. यामुळे केतू शांत होतो. गुरुतुल्य व्यक्ती, शिक्षक किंवा वडिलांचे आशीर्वाद घ्या. गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. गुरुवारी गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा केळी दान करा. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु आहे आणि केतू हा विरक्तीचा कारक आहे. त्यामुळे धनुराशीचा जातो. गुरु केतूची युती लग्न आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि विचार करायला लाभदायक आहे. केतू हा ग्रहांमध्ये वैराग्याचा कारक मानला जातो. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या काहीसे अलिप्त वाटू शकते. जोडीदार सोबत प्रसन्न होईल. एकटेपणा जाणू शकतो. पती पत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर वाद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता जास्त राहील. केतू संशयाची वृत्ती वाढवतो. त्यामुळे जोडीदाराच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणे टाळा. जरी केतूमुळे नात्यात दुरावा आला तरी गुरु तुमच्या नात्याचे रक्षण करेल. गुरुच्या शुभ प्रभाव वाद टोकाला जाणार नाही आणि मोठ्या संकटातून वाद तुमचे नाते सुरक्षित राहील. तुमच्या जोडीदाराचा ओढा अध्यात्म पूजा अर्चा किंवा धार्मिक प्रवासाकडे वाढतो. सोबत तीर्थयात्रेला जाण्याची योग येते. जर तुम्ही लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर केतूच्या प्रभावामुळे काही धागेदोरे जुळता अडथळे येऊ शकतात. मात्र गुरुची कृपा असल्यामुळे अचानक आणि अनपेक्षितपणे तुमचे लग्न ठरू शकते. लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहताना तुमची मानसिकता खूप प्रगल्भ होईल. तुम्ही बाह्यरूप किंवा पैशापेक्षा समोरील व्यक्तीचा स्वभाव आणि विचारसंस्कार यांना जास्त महत्त्व द्या. लग्नाची बोलणी करताना कोणतीही माहिती लपवून ठेवू नका. केतू हा गुप्त गोष्टींचा कारक असल्याने या काळात फसवणूक टाळण्यासाठी समोरच्या कुटुंबाची नीट चौकशी करूनच निर्णय घ्या. मनात कोणताही संशय किंवा राग न ठेवता जोडीदाराशी स्पष्ट आणि शांतपणे संवाद साधा. अहंकार बाजूला ठेवा. दर गुरुवारी विष्णू लक्ष्मीची संयुक्त पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व दोष दूर होऊन सुख समृद्धी होईल. केतूच्या शांततेसाठी दर बुधवारी किंवा संकष्टीला गणपतीला 21 दुर्वा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा आणि कपाळावर हळदीचा टिळा. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु असल्याने गुरु केतूची ही युती आर्थिक बाबतीत धनुराशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वाची, चढ उतारांची पण अति फायदेशीर ठरेल. केतू हा अनपेक्षितपणे घडामोडींचा कारक आहे तर गुरु हा भाग्याचा आणि संपत्तीचा कारक आहे. धनुराशीसाठी ही युती अचानक धनलाभ देऊन देणारी ठरेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे, लॉटरी, विमा किंवा ग्रॅच्युइटीचे पैसे अनपेक्षितपणे हातात येतील. रोजांच्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. केतू कधी कधी भ्रमाची स्थिती निर्माण करतो. त्यामुळे या काळात कोणाच्याही सांगण्यावरून शेअर बाजार किंवा सट्टा बाजारात मोठी रक्कम गुंतवणूक, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही ज्ञान, शिक्षण, कायदेशीर सल्ल्यासमत, ज्योतिष्य किंवा संशोधन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. जर तुमच्यावर जुने कर्ज असेल तर ते फेडण्यात या काळात यश येईल. मात्र कोणालाही मोठी रक्कम उधार घेता, कारण ते पैसे परत मिळण्यात अडचण येते. तुमचा पैसा चैनीच्या गोष्टींवर खर्च न होता धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, कुटुंबातील शुभकार्य किंवा गरजूंच्या मदतीसाठी खर्च, यामुळे मानसिक समाधान मिळेल. पोटाचे विकार किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात वैद्यकीय खर्च होऊ शकतो. गुरुवारी मंदिरात चणा डाळ, केळी, हळद किंवा पिवळी मिठाई द्या. दर बुधवारी गणपती अथवा शिष्टाचे पतन करा आणि गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवा. यामुळे केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होऊन पैशांचे मार्ग मोकळे होतात. रोज सकाळी आंघोळीनंतर कपाळावर हळद किंवा केशरचा टिळा लावा. यामुळे गुरुचे बळ वाढते आणि आर्थिक निर्णय अचूक ठरतात. गुरु आणि केतूच्या युतीचा धनुराशीचा कर्ज आणि आर्थिक दायित्वावर अतिशय वेगळा आणि संमिश्र प्रभाव पडेल. ज्योतिषशास्त्रात गुरु हा विस्ताराचा आणि भाग्याचा कारक, तर केतू हा अचानक होणाऱ्या घडामोडी आणि अलिप्ततेचा कारक आहे. या युतीमुळे होणाऱ्या खेळ योगामुळे तुम्हाला अचानक कुठून तरी मोठी रक्कम मिळू शकते, ज्याचा वापर तुम्ही जुने कर्ज फेडण्यासाठी करा. जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर गुरुच्या सद्बुद्धीमुळे तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करून हळूहळू कर्जाच्या विळख्यातून बाहेर. केतू हा संभ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. या काळात स्वतःचे घर, गाडी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी कर्ज घेण्याचा विचार मनात येईल. मात्र तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका, अन्यथा ते फेडताना नाकी नवी. काही जातकांना तातडीची गरज असताना बँक लोन मंजूर होण्यात कागदपत्रांमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे अडथळे येऊ शकतात. दर बुधवारी गणपतीला गुळाचा खळा आणि 21 गुळ अर्पण करा. यामुळे केतू शांत होतो आणि कर्जाचे संकट टळते. जर कर्जाचा त्रास खूप जास्त असेल तर दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्त्रोताचे पठण करावे. रोज सकाळी पक्ष्यांना 7 प्रकारची धान्य खाऊ घाला. यामुळे केतूचा नकारात्मक प्रभाव कमी. तुमची रास गुरुग्रहाची पहिली रास आहे. गुरुचा
ह्या राशीबद्दल अत्यंत शुभ ठरू शकतो. जरी गुरु तुमच्या 8व्या घरात असला तरी त्याची उच्च स्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवलं आणि त्यांना पराभूत करा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकते. तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी होईल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बढती मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. अडकलेली कामे सहज पूर्ण होतील आणि जोडीदार किंवा कुटुंबांचे पूर्ण सहकार्य लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमची नेतृत्व क्षमता अधिक मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. धनुराशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणारे ठरतील. अचानक धनलाभाचे योग येतील किंवा करिअरमध्ये अशी संधी मिळेल ज्यामुळे तुम्ही आर्थिक बाजू मजबूत होईल. ज्योतिषीय मान्यतेनुसार हा काळ गुंतवणूक आणि बचतीसाठी उत्तम आहे. कौटुंबिक सहकार्य आणि मानसिक शांतता लाभल्यामुळे केवळ बँक बॅलन्सच नाही तर तुमचे वैयक्तिक आयुष्यही सुखी आणि समृद्ध होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल्यामुळे विवाहित लोक अधिक आनंदी राहतील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. स्वतःचा व्यवसाय असलेल्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. नोकरी करणारे लोक ऑफिसमधील राजकारणात अडकण्यापासून वाचतील. तसेच लवकरच मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार. जे लोक बऱ्याच काळापासून मागे पडल्यासारखे वाटत आहे त्यांना दिलासा मिळू शकतो. घर बदलणे, नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन योजना आखण्याचे विचार अधिक दूर होतील. तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. आर्थिक लाभ हळूहळूपणे स्थिर वाढू शकतो. आज मंदिरात किंवा धार्मिक स्थळी वेळ घालवण्याने मन शांत मिळेल. तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गुप्तपणे मदत करू शकता. प्रवास शक्य आहे ज्यामुळे फायदा होऊ शकतो. रात्र होईपर्यंत तुम्हाला अशी काही बातमी मिळू शकते ज्यामुळे आशा वाढेल. धनुराशीच्या लोकांना व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमच्या कामामुळे खुश होऊन कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. अडकलेली कामे मंगळाचे नक्षत्र बदलल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रातही चांगले यश मिळण्याची आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. वैदिक ज्योतिषात कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनी आणि गुरुचे संबंध सम आहेत तर शनी आणि केतूचे संबंध मित्रत्वाचे मानले जातात. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरु आणि केतूची युती अत्यंत प्रगतिशील, अचानक लाभ देणारी आणि आर्थिक सोबतता वळवणारी आहे. कुंभ राशीसाठी ही युती उत्पन्नाचे आणि एकापेक्षा जास्त मार्ग पुरे करेल. या योगाच्या प्रभावामुळे जुनी अडकलेली नफा रक्कम, शेअर्स किंवा लॉटरी सारख्या माध्यमातून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊन मोठी बढती किंवा पगारवाढ मिळण्याची योग आहे. जर तुम्ही भागीदारीत किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन करारामुळे व्यवसायाला मोठी होते. विशेषतः शिक्षण, सल्लागार, तंत्रज्ञान आणि परदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना मोठा फायदा होईल. घरामध्ये लग्न, मौज मजा किंवा धार्मिक उत्सवांचे आयोजन होण्याची दाट शक्यता. भाऊ बहिणींचे असलेले संबंध सुधारतील आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य. मात्र केतूच्या प्रभावामुळे वैवाहिक जोडीदारासोबत बोलताना अहंकार बाजूला ठेवणे गरजेचे आहे. दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि मारुतीच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करून ओम गणपती नमः चा जाप करा. यामुळे केतूचे शुभ फळ मिळेल. गुरुवारी गरजू लोकांना किंवा संन्याशांना पिवळे अन्न, केळी किंवा वस्त्रदान करा. गुरु आणि केतूची युती कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक आणि कर्ज या दोन्ही बाबतीत अत्यंत भाग्यशाली आणि फायदेशीर ठरेल. कुंभ ही शनीची राशी आहे आणि या राशीसाठी गुरु केतूची युती उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणारी ठरेल. राशीसाठी ही युती उत्पन्नात प्रचंड वाढ करणारी ठरेल. तुमचे नियमित उत्पन्न वाढेलच, सोबतच उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत तयार होते. बऱ्याच काळापासून बाजारात किंवा नातेवाईकाकडे अडकलेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन किंवा सोने मोठा नफा हाती येईल. जर तुमच्यावर जुने मोठे कर्ज किंवा वैयक्तिक असेल तर ते फेडण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे तुम्ही कर्जाची
पूर्ण किंवा मोठी रक्कम परत करू शकाल. जर तुम्हाला व्यवसायासाठी नवीन आणि सुरक्षित कर्ज हवे असेल तर ते फार कमी अडचणींमध्ये आणि योग्य व्याजदरात मंजूर होईल. या काळात तुमचा पैसा निरर्थक गोष्टीवर खर्च होणार नाही. तुम्ही घर खरेदी, जमिनीची गुंतवणूक किंवा मुलांच्या उच्च शिक्षणावर पैसा खर्च करा. तीर्थयात्रा, पूजा अर्चा किंवा सामाजिक संस्थांना दान देण्यात तुमचा काही पैसा खर्च होईल, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशांचे व्यवहार करताना कागदपत्रे स्वतः तपासा. या काळात कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी करू नका, अन्यथा आर्थिक अडचण येऊ शकते. जर कर्जाचा त्रास खूप जास्त असेल तर दर मंगळवारी ऋणमोचक मंगळसूत्राचे पठण करा. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा आणि गुळाचा नैवेद्य टाका. यामुळे केतू शांत होऊन पैशाची आवक वाढते. शनिवारी गरजू व्यक्ती किंवा अपंग व्यक्तीला अन्नदान करा किंवा काळे तीळ दान करा. गुरु आणि केतूची युती कुंभ राशीच्या जातकांच्या लग्न आणि वैवाहिक जीवनावर अतिशय रंजक आणि महत्त्वाचे बदल घडून आणणारी ठरेल. कुंभ ही शनीची राशी असल्याने आणि गुरुची या राशीवर कृपा असल्याने ही युती नात्याला एक नवी दिशा देईल. जर तुमचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नसेल किंवा त्यात अडचणी येत असतील तर गुरुचा शुभ प्रभावामुळे विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. केतू हा अनपेक्षित घटकांचा कारक आहे, त्यामुळे तुमचे लग्न अतिशय अचानक कमी वेळात किंवा अनपेक्षित रीतीने करण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मिळणारा जोडीदार प्रगल्भ विचारांचा, धार्मिक वृत्तीचा आणि सुशिक्षित असेल, जो तुमच्या आयुष्याला स्थैर्य देईल. केतू हा अलिप्ततेचा कारक असल्याने पती पत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वैचारिक मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतात. मात्र गुरुची साथ असल्याने ते वाद तात्पुरते असतील आणि मोठे रूप घेणार नाही. सुरुवातीच्या काही चढ उतारानंतर त्या नात्याला परिपक्वता येईल. तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आणि स्वातंत्र्याचा आदर करायला शिका. या काळात तुमच्या जोडीदाराला त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहे, ज्यामुळे कौटुंबिक आनंद वाढेल. वैवाहिक जीवन सुखमय ठेवण्यासाठी आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करून त्यांना पिवळी फुले अर्पण करा. अविवाहित लोकांनी किंवा ज्यांचा वैवाहिक जीवनात तणाव आहे त्यांनी गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. हेतूमुळे मनात संशय निर्माण होऊ देऊ नका. जोडीदारासोबत कोणताही संवाद लपून न ठेवता स्पष्ट आणि शांतपणे बोला. गुरु आणि केतूची युती कुंभ राशीच्या जातकांसाठी व्यवसाय क्षेत्रात अत्यंत भाग्यशाली, क्रांतिकारी आणि नफा मिळवून देणारी ठरेल. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी केतूचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे हा काळ तुमच्या व्यवसायाला एक नवी उंची देईल. जर तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी काही नियोजन केले असेल तर त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि त्याच्या सहकार्याने मोठा आर्थिक फायदा होईल. आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना नवीन आणि मोठे करार मिळण्याचे प्रबळ योग आहे. केतू कधी कधी भ्रमाची स्थिती निर्माण करतो, त्यामुळे कोणत्याही नवीन व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवून मोठी रक्कम गुंतवू नका. सर्व कागदपत्रे स्वतः तपासा. व्यवसायात तुमची प्रगती पाहून तुमचे स्पर्धक किंवा गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध रणनीती आखू शकतात. मात्र गुरुच्या प्रभावामुळे ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही. दर बुधवारी किंवा संकष्टीला व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मंदिरात गणपतीला 21 दुवा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. यामुळे व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात. संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी ओम कुबेराय नमः या मंत्राचा जाप करा किंवा महालक्ष्मी. शनिवारी गरजू लोकांना काळी उडीद किंवा अन्नदान करा. यामुळे व्यवसायातील शनी आणि केतूचे दोष शांत होतात. गुरु आणि केतूची युती कुंभ राशीच्या जातकांसाठी राजकारण आणि सामाजिक अत्यंत शक्तिशाली, प्रतिष्ठेत वाढ करणारी आणि अनपेक्षित यश देणारी ठरेल. कुंभ ही शनीची राशी आहे आणि शनी केतूचे संबंध अनुकूल असल्यामुळे राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचे बदल घडून आणणार. केतू हा अकस्मात घडणाऱ्या घटनांचा आणि ध्वजाचा कारक आहे, त्यामुळे तुम्हाला राजकीय क्षेत्रात अचानक पक्षाचे तिकीट, मोठी पद किंवा एखादी महत्त्वाची मोठी जबाबदारी मिळू शकते. अनेकदा या युतीमुळे जातक स्वतः थेट प्रसिद्धीच्या झोतात न राहता पडद्या मागून मोठ्या राजकीय रणनीती आखवानी यशस्वी होतो. तुमच्या सल्ल्यामुळे पक्षाला आणि वरिष्ठ नेत्यांना मोठा फायदा होईल. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची बोलण्याची पद्धत अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यास असेल. लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमचा कल सामाजिक, गरिबांचे प्रश्न आणि धार्मिक सांस्कृतिक मुद्द्यावर अधिक असेल. यामुळे जनसामान्यात तुमची एक प्रामाणिक आणि अभ्यासू नेता म्हणून प्रतिमा निर्माण होईल. केतू हा छुपे शिकवा आणि कट कारस्थानांचा कारक आहे. तुमच्याच पक्षातील काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावामुळे तुमच्या विरुद्ध गुप्त रणनीती आखू शकतात. आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक चर्चा करताना अत्यंत गोपनीय विरोधक तुमच्या जुन्या वक्तव्यांचा किंवा चुकांचा गैरवापर करून तुमची प्रतिमा
मलिन करण्याचा प्रयत्न करू शकतात. राजकीय क्षेत्रात पुढील काळात काय घडामोडी होणार आहे याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल. यामुळे तुम्ही विरोधकांपेक्षा 2 पावले पुढे राहा. काही वेळा राजकीय चिखलफेक आणि अंतर्गत वादामुळे तुमचे मन या क्षेत्रापासून काही काळ विचलित होऊ शकते किंवा वैराग्य भावना येऊ शकते, परंतु गुरुचे फळ तुम्हाला पुन्हा सक्रिय राहण्यास मदत करेल. दर रविवारी भैरव चालिसाचे पठण करा किंवा शंकराला काळे तुळे अर्पण करा. यामुळे गुप्त शत्रूंचा नाश होतो आणि राजकीय सुरक्षा मिळते. शनिवारी किंवा बुधवारी अपंग, वृद्ध किंवा गरजू लोकांना अन्नदान करा. यामुळे केतूचा शुभ प्रभाव वाढतो. महत्त्वाच्या राजकीय बैठकांना किंवा जनसभेला जाताना जवळ पिवळा माल ठेवा, ज्यामुळे गुरुचे पाठबळ आणि आत्मबळ वाढते. द्विदश योगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवरही दिसून येऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात चांगले अनुभव मिळतील. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव लोकांना आकर्षित करेल. या काळात एखाद्या आध्यात्मिक भेट तुमच्यासाठी सन्माननीय ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीचे लोक आपल्या विरोधकांवर मात करण्यात यशस्वी ठरू शकतात. मात्र आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिळतील. आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कुंभ राशीवर राहूचा विशेष प्रभाव मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. करिअरमधील झपाट्याने प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्ताराची असून भागीदारीतूनही लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थैर्यासोबतच सामाजिक मान सन्मान वाढण्याची संधी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी सरस्वती योग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. जर तुम्ही कोणत्याही क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित असाल तर या काळात तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. या काळात तुमच्या योजना यशस्वी ठरतील. कमी खर्चात मोठा आर्थिक नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी बुध 5व्या घरातून भ्रमण करत आहे. बुध आणि शुक्राची युती तुमच्यासाठी एक अनुकूल काळाची सुरुवात दर्शवू शकते. या काळात तुमच्या व्यवसायाला गती मिळेल आणि नफ्याच्या नवीन संधी निर्माण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत जुन्या स्रोतातून पैशाचा स्रोत सुरू होईल. करिअरमधील नवीन यशामुळे आनंद आणि मन शांती मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना होईल. वैवाहिक जीवन या काळात खूप सकारात्मक विचार. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि बुध यांचा हा राजयोग नवीन प्रयोग आणि नवीन ओळखीचा काळ आणू शकतो. तुम्ही अचानक एखादा नवीन उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. तंत्रज्ञान, माध्यम किंवा शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. एका जुन्या मित्रासोबतच्या संभाषणामुळे तुमच्या करिअरला किंवा व्यवसायाला नवीन दिशा मिळू शकते. एखादी दीर्घकाळ प्रलंबित असलेले डिजिटल किंवा ऑनलाईन काम पूर्ण होऊ शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आदर मिळू शकतो. तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल कुटुंबात महत्त्वाची चर्चा होते. तुम्ही भविष्याबद्दल उत्साही असाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.